बिहारमध्ये आज बहुमत चाचणी आहे, पण या चाचणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। बिहारमध्ये आज एकीकडे ऑपरेशन लोटस तर दुसरीकडे ऑपरेशन लॅन्टनचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे कोणाला यश येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नितीश कुमार सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे। बहुमत चाचणी आधी बिहारच्या राजकारणामध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि ज्या वेगवान हालचाली बिहारमध्ये सध्या दिसून येत आहेत। तेजस्वी यादव यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। रात्री सुद्धा पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले होते, तर तेजस्वी यादव यांच्या घरी काँग्रेस आमदारांचा मुक्काम आहे। बिहारमध्ये सोमवारी म्हणजेच आज फ्लोर टेस्ट होतीये, मात्र त्यापूर्वीच राज्याच्या राजकारणामध्ये गोंधळाचं वातावरण आहे। रात्री काही तास आधी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी बिहार पोलीस पोहोचले होते आणि पुन्हा एकदा मध्यरात्री तेजस्वीच्या घरी हे पोलीस पोहोचलेले आहेत। तर बिहारच्या नितीश कुमार यांनी एनडीएशी हात मिळवणी केल्यानं राज्यातील बहुतांश राजकीय पक्ष आपल्या आमदारांना विघटनापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यामुळे आजच्या फ्लोर टेस्ट मध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। जो सियासत है वो पलट गई। इनका कहना है कि ये तानाशाही है, ये तानाशाही रवैया अपनाया जा रहा है और ये जो आरजेडी के समर्थक हैं ये सब लोग हंगामा कर रहे हैं और ये कह रहे हैं नीतीश कुमार मुर्दाबाद। नीतीश कुमार के खिलाफ नारेबाजी की रहे हैं। इनको अंदाजा लग रहा है, इनको अंदाजा इस बात का है कि शायद जो सत्ता पलट जाना है उसकी वजह से ये सारी चीजें हो रही है। और जो ये थोड़ी देर पहले यहाँ हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। एकीकडे पोलीस सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आहेत। जे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरासमोर पोलिसांनी डेरा टाकलेला आहे। एकदा नाही तर दोनदा पोलिसांनी त्या ठिकाणी व्हिजिट केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आजच्या फ्लोर टेस्ट मध्ये काय होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नितीश कुमार यांनी एनडीए सोडून लालू प्रसाद यादव यांचा हात धरलेला होता, पण पुन्हा एकदा एनडीए सोबत नितीश कुमार गेलेले आहेत आणि एकाच टर्म मध्ये तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री तर बनले, पण आज त्यांची खरी चाचणी आहे, आज त्यांची खरी परीक्षा आहे। कारण आज फ्लोर टेस्ट होणार आहे, बहुमत चाचणी विधानसभेमध्ये होणार आहे। त्यामुळे आज ते ही जी बहुमत चाचणीमध्ये यशस्वी होतात का याकडे लक्ष आहे। कारण एकीकडे एनडीए कडून आपले जे काही आमदार आहेत त्यांना इथपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे जी इंडिया आघाडी म्हणता येईल किंवा बिहारमधील जे अपक्ष आहेत, जे विरोधी पक्ष आहेत, त्यांच्याकडून सुद्धा पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत आपले आमदारांना विधानसभेमध्ये आज जाता येऊ नये यासाठी। त्यामुळे बिहारमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। रात्रीची ही दृश्य आपण बघू शकतोय, तर दुसरीकडे आत्ताची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। आत्ताची दृश्य आपण बघितली तर सकाळ आहे, सकाळी थंडी सुद्धा दिसते, पण जे तेजस्वी यादव आहे त्यांचे समर्थकांची बॅनरबाजी पाहायला मिळते। त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेजस्वी प्रसाद यादव यांच्या घराबाहेर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्यांच्याकडून कोणत्याही हरकती होऊ नये आणि आजच्या फ्लोर टेस्ट मध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी तर हा बंदोबस्त नाहीये ना, त्यांना रोखलं जात नाहीये ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मिलिंद सागरे हे आपल्या सोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत। मिलिंद, काय सांगाल, बिहारमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। एकीकडे फ्लोर टेस्ट आहे, पण त्याच वेळेला विरोधकांकडून सुद्धा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर गोंधळाचं एक वातावरण। फरा, मोठी बातमी अशी आहे की काल रात्री जे आहे बिहार पोलीसची मोठी टीम जी आहे ते तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचलेली होती आणि मोठा बंदोबस्त झालेला आणि तेजस्वी यादव यांची जो पक्ष आहे आरजेडी याचे समर्थक मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले होते आणि त्यांनी खूप विरोध केलेला होता। आज आपल्याला माहितच आहे की नितीश कुमार यांची फ्लोर टेस्ट आहे, बहुमत सिद्ध करायचं आहे त्या आणि तसं एनडीए जे एकूण जे आमदार आहेत ते 128च्या जवळपास आहेत आणि असं असूनही हे राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे। एका बाजूला ऑपरेशन लोटस बोललं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन लालटेन बोललं जात आहे। याचं कारण आहे की तेजस्वी यादव यांनी, आपल्याला माहितच असेल, नितीश कुमार यांनी जेव्हा सत्तांतर केलं, राजीनामा दिला, त्याच्यानंतर भाजपसोबत गेलं, तेव्हा तेजस्वी यादव यांनी असं सांगितलेलं होतं की खेळ अभी बाकी आहे करून। त्याच्यामुळे एनडीए कडून ही भीती व्यक्त केली जाते की नितीश कुमार बरोबर जे आमदार आहेत ते आमदार काही फुटण्याची शक्यता आहे आणि आरजेडी बरोबर जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे तेजस्वी यादववर दबाव तंत्र लादलं जात आहे असा विरोधकांचा आरोप आहे। निश्चितच मिलिंद, याचाच अर्थ आहे एकीकडे सत्ताधाऱ्यांना सुद्धा भीती वाटते बिहारमध्ये असं म्हणता येईल। कारण जरी तिसऱ्यांदा एका टर्म मध्ये नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले असले आणि एनडीए कडे गेले असले, ज्यांना महाशक्ती म्हटलं जातं, तरी सुद्धा बिहारमध्ये मात्र त्यांना जे विरोधी पक्ष आहेत तिथले त्यांच्याकडून भीती वाटते असं म्हणता येईल। नक्कीच आहे, कारण का फरा आरजेडी जे आहे त्यांच्याकडे
79च्या आसपास आमदार आहेत आणि भाजपकडे 78 आमदार आहेत. भाजप एनडीए मधला मोठा पक्ष आहे. असं असूनही काही फुटण्याची शक्यता आहे, कारण का नितीश कुमार वारंवार वेगवेगळ्या दलामध्ये गटामध्ये जातात. त्याच्यामुळे काही आमदार जे आहेत ते नाराज आहे. त्याच्यामुळे काही होऊ शकतं आज बिहारच्या राजकारणामध्ये. निश्चितच मिलिंद, बिहारच्या राजकारणाकडे आपलं लक्ष असेल. संपूर्ण देशवासियांचं लक्ष आज बिहारकडे आहे. बिहारमध्ये नेमकं काय होणार त्याकडे आहे, कारण या ठिकाणी काहीही होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. जे विश्लेषक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, राजकीय विश्लेषक, त्यांच्याकडून सुद्धा अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे बिहारमध्ये आज नेमकं काय होणार ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद मिलिंद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर बिहारच्या प्रत्येक घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे, कारण आज फ्लोर टेस्ट आहे. नितीश कुमार ज्यांनी अनेकदा साईड बदललेली आहे त्यांची आज खरी चाचणी आहे. त्यांच्याच पक्षातील जे आमदार आहेत त्यांना दगा देणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.